पुण्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे। 25 वर्षांच्या तरुणाची आणि त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या 33 वर्षांच्या तरुणीची ओळख मैत्रीतून प्रेमात बदलली। मात्र वयातील फरक आणि इतर कारणांमुळे दोन्ही कुटुंबांनी या नात्याला विरोध केला। यानंतर दोन्ही कुटुंबांची बैठक झाली। त्यामध्ये दोघांनी पुढे कोणताही संपर्क ठेवू नये असा निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे। पण मृत तरुणाच्या कुटुंबियांचा आरोप आहे की बैठकीनंतरही संपर्क सुरू राहिला आणि त्यामुळे तरुणावर मानसिक ताण वाढत गेला। काही दिवसांनी त्या तरुणाने बंद खोलीत टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली। ही बातमी समजताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। त्यानंतर मृत तरुणाच्या कुटुंबियांनी संबंधित तरुणीविरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली। पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला असून कॉल रेकॉर्ड, मेसेज आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू आहे। दरम्यान संबंधित तरुणी घरातून निघून गेल्याची माहितीही समोर आली आहे। मात्र या प्रकरणात अद्याप तपास सुरू असून कोणालाही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी दोषी मानता येणार नाही। नेमकं सत्य काय आहे हे पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल। ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते। कोणताही वाद असो त्यावर शांततेने आणि कायदेशीर मार्गाने तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे। मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करता वेळेत मदत घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे।